हाय फ्रेंड्स, पिठीच्या करंज्या. चला तर मग बघूया. एका वाट्यात घातलं तूप, त्यात घातलं गव्हाचे पीठ आणि छान असं खमंग भाजून घेतलं. मला थोडं तूप कमी वाटलं, त्यामुळे मी वरून पुन्हा तूप ॲड केली. बघा फ्रेंड्स, किती छान असं लालसर भाजून झालेली आहे पिठी. त्यासाठी लागणारं काजू, बदाम, नारळाचं कीस आणि चारोळी, ते पण थोडं असं खरपूस भाजून घेतलं नारळाचं कीस. आणि मग थोडं तूप टाकून ते ड्रायफ्रूट्स पण छान असं भाजून घेतलं. आणि मग साखर छान अशी पिठी काढून घेतली आणि त्यात मग सगळं सारण टाकलं आणि एकजीव केलं. बघा फ्रेंड्स, किती छान आपलं सारण तयार झालं. मग मैदा भिजवायला घेतला, तुपाचं छान मोहन दिला मैद्याला, छान मळून घेतलं. मैदा मळून झालं बघा फ्रेंड्स. आणि ते विलायची टाकायची विसरलेच होते मी सारणामध्ये. आता विलायची घातली आणि हे करंजीचे आपले सच्चे आणि पोळी लाटली आणि छान असं करंजीचं सारण टाकलं साच्यात. बघा फ्रेंड्स, किती छान अशी करंजी आपली तयार होऊ राहिली. खूप छान असं पिठीची करंजी खूपच छान लागते. रव्यापेक्षा पिठीची करंजी खूप छान लागते. बघा फ्रेंड्स, आपली करंजी तयार झालेली आहे. बघा, सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत आणि तळून पण घेतले. थँक्यू फ्रेंड्स.